नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नांदगाव पंचायत समिती येथील आमरण उपोषणाला स्थगिती. नांदगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने आमरण उपोषण स्थगित. नांदगाव तालुक्यातील हिसवळ भूते हारदे वस्ती मोहेगाव रस्त्यावरील हाडगी नाल्यात अनधिकृतपणे सदर विहीर MRGS अंतर्गत खोदून माझी शेत जमीन गट नंबर 672/1/2 व PMGSY रस्त्याचे नुकसान होणार आहे. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रार देऊनही त्याची दखल घेतली नाही, म्हणून दिनांक 3 जून 2025 पासून पंचायत समिती तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. आज उपोषणाचा दुसरा दिवस होता. उपोषणकर्ते ज्ञानेश्वर शिवाजी सदगीर यांची तब्येत खालवली होती. त्या अनुषंगाने उपोषणाची दखल घेत गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनाने आज दिनांक 4 जून 2025 रोजी विमलाबाई मुरलीधर सदगीर यांच्या मालकी हक्क गट नंबर 672/2 मध्ये विहिरीचे खोदकाम केले. सदर विहिरीचे मटेरियल नाल्यात टाकले तरी लाभार्थी यांना मटेरियल 24 तासाच्या आत काढण्यास सांगितले असता ते यांना मान्य आहे. ते 24 तासाच्या आत काढण्यास तयार आहे असे लेखी स्वरूपात गटविकास अधिकारी नायब तहसीलदार यांच्या हस्ते पत्र देऊन आमरण उपोषणाला स्थगिती देण्यात आली आहे. येत्या 7 दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषण सुरू करू असे उपोषणकर्ते यांनी सांगितले. काय कारण उपोषण करण्याचं? हिसवळ बुद्रुक आणि मांडवड शिवारात गट नंबर 672 या गटामध्ये उतरेल नाला आहे, रेकॉर्डी नाला आहे. त्या नाल्यामध्ये विहीर खोदली MRGSची. त्या विहिरीचं मटेरियल नाल्यामध्ये टाकून नाला पूर्ण बंद केला. आम्ही कालपासून उपोषणाला बसलो होतो. आजचा किती दिवस? आज दुसरा दिवस. उपोषणाला बसल्याच्या नंतर आज पंचायत समिती BDO साहेब, त्याचप्रमाणे नायब तहसीलदार हे येऊन यांनी आम्हाला पत्र दिलं का आम्ही 24 तासाच्या आत नाल्यातील रॉ मटेरियल पूर्ण काढू असं आम्हाला पत्र दिलं. आणि दुसरी गोष्ट विहिरीचा 7 दिवसाच्या आत आम्ही चौकशी करून योग्य ती कारवाई त्यांच्यावर करू असं आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलं. दुसरी गोष्ट, त्यांनी जर ही कारवाई आणि चौकशी आणि मटेरियल जर नाही काढलं तर आम्ही आमचं उपोषण हे सुरू ठेवणार. आता फक्त तात्पुरत्या वेळेत फक्त आम्ही स्थगिती केलेली आहे. एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.